भारतानं दिलेल्या तंबीनंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलाय। काल रात्री पाकिस्तानकडून कुठल्याही कुरापती झालेल्या नाहीयेत। गेल्या काही दिवसातील ही पहिली शांत रात्र आहे। रात्रभर नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरही शांतता होती अशी माहिती भारतीय लष्करानं दिली आहे। दहशतवादाविरोधात भारतानं कठोर भूमिका घेतली आहे। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल भारत जागतिक स्तरावर करणार आहे। यासाठी भारताचं पथक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जाणार आहे आणि पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे। याच बैठकीत पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा भारताचा प्रयत्न आहे। गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना कारवाया वाढवल्या होत्या। वेगवेगळ्या नीतींचा वापर करत दहशतवादी भारतीय नागरिकांनी लक्ष्य केलं। निष्पाप नागरिकांना स्वतःचा बचाव करता आला नसल्याचं लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। पाकिस्तानकडून होणारे हल्ले काउंटर मॅन्ड आणि एरियल सिस्टम एअर डिफेन्स सिस्टमद्वारे परतावून लावले। 9 आणि 10 रोजी पाकिस्तानी एअर फोर्सनं सतत भारतावर हल्ले केले, तर हे सर्व हल्ले परतावून लावल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत दिली। डीजीएमओची बैठक आधी जवळपास 1.5 तास पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते। तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीला उपस्थित होते। याशिवाय रॉ आणि आयबीचे प्रमुखही या बैठकीसाठी उपस्थित होते। इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांचं मोठं वक्तव्य समोर आले। देशाच्या सुरक्षेसाठी 10 उपग्रह असल्याचं नारायणन यांनी म्हटलेलं आहे। पाकिस्तानच्या नापाक कारवायांवर या 10 उपग्रहांच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येतोय असं इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी म्हटलेलं आहे। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला। तुर्कीच्या सफरचंदावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय आणि त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहे। परिणामी इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढलेत। घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदांमागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे। कराचीमध्ये आज दहशतवाद्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीत हाफिज सईदचा निकटवर्तीय सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच लष्कर ए तोयबाचा दहशतवादीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं समजतंय। भारताच्या स्ट्राईक नंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावर ही बैठक संपन्न झाली। या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, संरक्षण दलाचे अधिकारी, प्रशासकीय उपस्थित होते। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी झाली, मात्र यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केंद्र सरकारला सवाल केला। काय सौदा झाला असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून करण्यात आला। ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंवा मंडेला नसून ते एक व्यापारी असल्याचं या अग्रलेखात त्यांनी म्हटलंय। पंजाबमध्ये एनआयएनं मोठी कारवाई केली आहे। खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगला एनआयएनं अटक केली आहे। तर मोतीहारी शहरात एनआयएनं छापा टाकून ही कारवाई केली। बलबीर सिंगवर 10 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। देशातील 12 सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये विक्रमी 1.79 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय। कमी झालेला एनपीए आणि व्यवहारांमध्ये झालेली वाढ यामुळे बँकांना नफा कमवता आला। मागील वर्षीच्या तुलनेत यात 27% वाढ झाली आहे। या स्टेट बँक ऑफ इंडियाला सर्वाधिक 70.901 कोटी रुपयांचा नफा झालाय। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। किडनीच्या आजारानं त्रस्त झाल्यामुळे मागील 8 दिवसांपासून मुंबईतील सेफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 1000 हेक्टरपेक्षा अधिक कांदा पिकांचं नुकसान झालंय। एका बाजूला कांद्याचे दर प्रति क्विंटल 1000 रुपयांच्या खाली आलेत, मात्र अवकाळी पावसामुळे काढलेला कांदा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। यामुळे कांद्याचं उत्पादन कमी होणार असल्यानं त्याचा परिणाम दरावर होऊ शकतो। जालना जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना यावेळी दिलासा मिळालेला आहे। मात्र या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील जुन्या वाड्याला भीषण आग लागली। पंचवटी कारंजो परिसरात जुना वाडा होता। या वाड्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही।
कल्याणच्या बिर्ला शाळेची सहल इंडोनेशियामधील बाली इथं गेली होती। यावेळी शाळेतील शिक्षिका श्वेता पाठक यांचा रिव्हर राफ्टिंग दरम्यान बोट उलटल्यानं मृत्यू झालाय। श्वेता यांचा मृतदेह बालीच्या रुग्णालयात ठेवण्यात आलाय। दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी परदेश मंत्रालयाला मृतदेह भारतात आणण्यासाठी मदतीचं आवाहन केलेलं आहे। वाशिममधील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तसंच पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरला सलग 3 दिवस अवकाळी पावसानं तडाखा दिलाय। सिल्लोड, कन्नड, गंगापूर, पैठण आणि सोयगाव या 5 तालुक्यातील विविध भागात रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। दरम्यान यावेळी वीज पडून एकाचा मृत्यू झाला असून 4 जनावरांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते। नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय आणि पावसामुळे आंबा, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यातील शिरूरमध्ये जोरदार पावसानं यावेळी हजेरी लावली। पावसामुळे वातावरणावर गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आले। हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली, त्यामुळे घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच पावसामुळे आंबा, केळी पिकांचंही नुकसान झालेलं आहे। शहापुरातील आदिवासी पाड्यात भीषण पाणी टंचाई आहे। सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गावपाड्यांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जातोय। मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। धुळ्यातील अक्कलपाडा धरणातून पाण्याचं आवर्तन सोडणारे धरणातून 220 दशलक्ष घन फूट इतक्या पाण्यानं आवर्तन सोडण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी मिळणार आहे। आवर्तन सोडण्यापूर्वी गावकऱ्यांनी आणि शासकीय विभागांनी दक्षता घ्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। वाशिममधील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत फळबाग लागवडीकडे वळले। मात्र पाणी टंचाई होत असल्यानं पिकांसाठी पाणी उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। वाशिममधील भाजीपाला बाजारात चवळीला 40 ते 50 रुपये प्रति किलो दर मिळतोय आणि त्यामुळे चवळी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। उन्हाळ्याच्या दिवसात चवळीला विशेष मागणी असल्यानं शेतकऱ्यांनी चवळीची लागवड केली आहे। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात काहीच बदल झालेला नाहीये, तर कांदा निर्यात मूल्य 0 करूनही दर जसेच तसे आहेत। त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे।